नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील वारणा कृष्णा खोऱ्यामध्ये बंदुका आणि कुऱ्हाडीच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या बापू बिरू वाटेगावकरांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे। हा जीवन प्रवास आपण या रिअल प्राइम व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कृष्णा वारणेच्या खोऱ्यामध्ये अन्यायाच्या विरोधात पेटून उठणाऱ्या नायकांची इतिहासामध्ये कमतरता नाही। ओव्यांमधून ते आजही ऐकायला मिळते। क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते। याच परिसरात स्वातंत्र्यानंतर चर्चेत आलेले आणखी एक नाव म्हणजे बापू बिरू वाटेगावकर। याचा संदर्भ कोणत्याही लढ्याशी नसला तरी जुन्या मराठी चित्रपटाची आठवण यावी असा दरारा आणि धाक बापूंनी या भागावर एकेकाळी ठेवला होता। याचे समर्थन कुठल्याही परिस्थितीत करता येणार नाही, मात्र अर्ध्या शतकापूर्वीचा तो कालखंड आणि त्या काळातील भयावह समाज वास्तव समजून घेणे खूप रंजक ठरणारे आहे। बापूंनी गावगुंडांचा खात्मा केला, स्वतःची टोळी तयार केली आणि 25 वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन 12 खून केले। यापैकी केवळ एका खुनात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली। पोलिसांकडून खाजगीत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या खुनांची मोजदाद नाही। पुरावे आणि साक्षीदार सुद्धा त्यांनी मागे ठेवले नाहीत। गावगुंडांवर प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या बापूंनी शिक्षा भोगल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अध्यात्मामध्ये रमण्याचा प्रयत्न केला। हे अध्यात्म बापूंच्या समजेनुसार होते खरे, पण त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे उरलेल्या आयुष्यामध्ये पोलिसांचा ससेमेरा चुकवणे हाच होता। कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरणारे बापू लोकांच्या मनात नेहमीच नायक होते। आजचा सांगली जिल्हा म्हणजे त्यावेळचा दक्षिण सातारा। कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये बारमाही पाण्यामुळे ऊसासह नगदी पिकांची कमतरता नव्हती। नजर पोहोचेल तिथपर्यंत ऊस, काही ठिकाणी बाबळीची वने सुद्धा होती। स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिसिंहांच्या पत्री सरकारने या परिसराला विद्रोही माथी अशी ओळख निर्माण करून दिली होती। स्वातंत्र्यानंतर गावातील काही ठराविक लोकांकडे कारभार आला। पैसा आणि सत्तेच्या जोरावर मातलेल्या काही धनदांडग्यांनी मनमानी सुरू केली। यातूनच गावगुंडांच्या टोळ्या वाढल्या। बोरगाव हे वाळवा तालुक्यातील समृद्ध गाव होते। गावाच्या तिन्ही बाजूला कृष्णा नदीचा वेढा आणि सुपीक जमिनीमुळे बारमाही शेते हिरवीगार असायची। रोजगाराच्या उपलब्धतेमुळे बाहेरचे मजूर सुद्धा बोरगावसह आसपासच्या वाड्या वस्त्यात येऊन राहू लागले होते। गावगुंडांच्या दृष्टीने हे गरीब मजूर आयती शिकार ठरत होते। कोणाच्या कोंबड्या पळवणे, शेताशिवारातून बोकडं शेळ्या उचलणे असे प्रकार वाढतच होते। याच्या विरुद्ध बोलायची सोय नव्हती। कोणी बोललाच तर त्याला धमकावून मारहाण सुद्धा व्हायची। बोरगावचा रंगा शिंदे हा गावगुंडांच्या टोळीचा म्होरक्या होता। त्याचा उपद्रव इतका वाढला की त्याने एक दिवस गावातील एका महिलेवर जबरदस्ती केली। बापू बिरू वाटेगावकर हा तरुण तेव्हा बोरगावच्या तालमीमध्ये घाम गाळत होता। लहानपणापासूनच कधी शाळेचे तोंड पाहिले नाही, त्यामुळे अक्षर ओळख असण्याचा संबंध नाही। आई वडिलांकडून मिळणारी तोंडी माहिती, ओव्या, कीर्तन आणि प्रवचन हेच त्यांचे शिक्षणाचे खरे साधन होते। घोंगडं अंगावर टाकून दिवसभर मेंढरांमागे पळणे, पोटभर खाणे आणि पैलवानकी करणे एवढाच त्यांचा नित्यक्रम सुरू होता। रंगा शिंदेचे कारनामे रोज त्यांच्या कानावर येत होते, मात्र त्याचे गांभीर्य कळत नव्हते। गणेश उत्सवाच्या दरम्यान गावात मंडळासमोर ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता। रात्री ओव्या रंगात आल्या आणि रंगा शिंदेने बायकांमध्ये शिरून दंगा सुरू केला। बायकांची पळापळ झाली। बापू बिरू वाटेगावकरांनी रंगाला बाजूला घेऊन पान सुपारी दिली। ओव्यांचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला, पण रंगा शिंदेने बापूंबद्दल मनामध्ये आकस ठेवून नंतर त्याचे भांडणामध्ये रूपांतर झाले। 1966 मध्ये बापूंच्या हातून रंगा शिंदेचा पहिला खून झाला। यानंतर फरार झालेले बापू पोलिसांना
25 वर्ष सापडले नाहीत. रंगा शिंदेच्या खुनानंतर बोरगाव पंचक्रोशीमध्ये लोकांनी पुरणपोळीचे जेवण केल्याच्या आठवणी काही जुने लोक सांगतात. रंगाच्या भावाने बदला घेण्याची शपथ घेतली, मात्र वाटेगावकरांनी त्याला सुद्धा संपवले. यानंतर रंगा शिंदेच्या मामाने बापूला मारण्यासाठी बंदुकीचे लायसन मिळवले. याची माहिती मिळताच बापूंनी रंगाच्या मामाला गोळ्या घातल्या. सलग 3 खून केल्यामुळे या परिसरामध्ये बापू बिरू वाटेगावकर या नावाची दहशत निर्माण झाली. बापूंच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सुद्धा कोणी धजत नव्हते, त्यामुळे पोलिसांना पुरावेच मिळाले नाहीत. या काळामध्ये बापू बिरू वाटेगावकर बोरगावच्या आसपासच्या गावांमध्ये दबा धरून बसले. लोकांनी शेतातल्या वस्तीवर त्यांच्या जेवणाची सोय केली. दरारा वाढेल तसे काही तरुण बापूंकडे ओढले गेले. यातूनच 35 ते 40 जणांची गँग तयार झाली. गावगुंडांमुळे आपण पोलिसांच्या हाती लागू याची भीती बापूंना होती, त्यामुळे अशा गावगुंडांना बापूंनी हेरून ठार केले. शेतात खड्डे काढून मृतदेहांची विल्हेवाट लावली. एकूण 12 खुनांची कबुली ते पोलिसांकडे देतात, मात्र बापूने यापेक्षा जास्त खून केल्याची माहिती पोलीस खासगीमध्ये देतात. 12 खून करून सुद्धा बापूंना केवळ रंगा शिंदेच्या खुनामध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. बापूंनी त्यांच्या स्वतःच्या टोळीतील काही सदस्यांना सुद्धा संपवले होते, कारण आपल्या नावाने कुणी लोकांना दमदाटी किंवा लुटमार करणे त्यांना पसंत नव्हते. यातूनच त्यांनी 4 सहकाऱ्यांवर हल्ला केला होता. चुकीचे वागणाऱ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा बापूंनी मारले होते. धन्यवाद मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत रिअल प्राईम व्हिडिओजला सबस्क्राईब नक्की करा.